केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून याचा सर्वाधिक फटका मध्यम आणि गरीब कुटुंबांना बसतोय। गॅस सिलेंडर दरवाढ, रेशनवरती आवश्यक वस्तूंचा तुटवडा, रॉकेलचा अभाव आणि वाढती महागाई यामुळे नागरिकांमध्ये आता तीव्र असंतोष निर्माण झालाय। मिशन सुधार या अंतर्गत रेशन कार्ड शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 34,000हून अधिक लाभार्थ्यांचं रेशन धान्य हे बंद होण्याची शक्यता असल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। त्यामुळे आता गॅस सिलेंडर 500 रुपयात उपलब्ध करून द्यावं, रेशनवरती 5 जीवनावश्यक वस्तू द्याव्यात, रॉकेल वितरण सुरू करावं आणि महागाई नियंत्रणात आणावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सोमवारी 27 एप्रिलला सकाळी 10 वाजता मोर्चाला दसरा चौकातून सुरुवात होणार असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे। या मोर्चात सुमारे 25,000 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग असणार आहे। सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा असं आवाहन रेशन बचाव समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीमध्ये करण्यात आलंय। यावेळी रेशन बचाव समितीचे अध्यक्ष विजय देवणे, सचिव रवींद्र मोरे, आनंदा लादे, श्रीपतराव पाटील, बाबासो पाटील, राहुल शिराळे, सातापा शेनवी हे उपस्थित होते।